तर ह्या लालबागच्या राजाला जाणं तुम्ही बायकॉट करा. ह्या आमच्या कोळी बांधवांचा राजा राहिलेला नाहीये. हा राजा फक्त आता ह्या सेलिब्रिटी लोकांचा राहिलेला आहे, ह्या बिझनेसमॅन लोकांचा राहिलेला आहे. आधी मजा असायची लालबागच्या राजाला जाण्याची, ते आज कुठे दिसत नाहीये. धक्काबुक्की त्या सिक्युरिटी गार्डनी बॉडीगार्डनी फेकलं. त्या बायका बघत नाहीत, पोरी बघत नाहीत, माणसं बघत नाहीत, कसे उचलतात आणि फेकून देतात. 4-4, 5-5 तास दिवसभर रांगा लावायच्या आणि चालता चालता दर्शन घ्यायचं. हे कितपत योग्य वाटतंय? गणपती एकच आहे का? प्रत्येक गणपती एकच आहे, मी तोच मानतो. आणि मला असं वाटतं ह्या अंधश्रद्धेतून तुम्ही बाहेर निघायला पाहिजे. काय रे बाबा रे, तुम्हाला स्वतःला तुमच्या मनात तुम्ही विचारा, तुम्ही माणूस आहात, तुम्हाला किड्यामुंग्यासारख्या दिवसभर उभं राहायचं आहे आणि चालता चालता दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही जाल, एखादा मागचा माणूस येतोय पैसे देऊन, तिथून VIP दर्शन घेऊन जातोय, VVIP दर्शन घेऊन जातोय, आणि तुम्ही काय करता? तुम्हाला काय तुमची इज्जत? किड्यामुंग्यासारखी इज्जत तुमची. ह्या अशा गणपतीनं तुम्ही जाता? अरे गणपती हा एकच आहे. मला असं वाटतं ना, या माणसांनी ना काय गोष्टी आपण पेरून ठेवल्यात ना या समाजामध्ये, याचा नीट विचार केला पाहिजे. ह्याचाच फायदा हे मोठे मोठे लोक घेत आहेत, जे वर तुमच्या बसलेले आहेत. हे जे जाहिराता लावत आहेत ना, ह्या ज्या सगळे बिझनेसमॅन जे आहेत ना, उद्योगपती जे आहेत ना, जे परप्रांतीय आहेत ना, ते आता आपल्यावर राज्य करायला लागलेत, या आमच्या लालबागच्या राजांवर. मला असं वाटतं ह्या गोष्टी तुम्ही नीट समजायला पाहिजे. जिथे जिथे जो पैसा लावेल ना, तिथे त्याचीच चालते. आणि ह्याच गोष्टी आता दिसून येतात. मोठे मोठे असे लालबागच्या राजासारखे बरेच मंडळ आहेत जिथे ही परिस्थिती आता पाहायला मिळते.